evening, I feel alive too. Before the sun, I'm waking up, feeling hope in my empty cup. A quiet start, a stronger me. This हे आहे द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकावरील morning विश्लेषण. या पुस्तकामागची मूळ कल्पना माहितीये खूपच प्रभावी आहे. म्हणजे तुमचा दिवस तुमच्यावर हावी होण्याआधी तुम्हीच त्यावर नियंत्रण मिळवा. लेखक काय म्हणतात की दररोज सकाळी फक्त 60 मिनिटांची एक सवय लावा आणि तुम्ही फक्त तुमचा दिवसच नाही तर अख्खं आयुष्य बदलू शकता. तर मग हे करायचं कसं? यासाठी ना लेखकाने एक एकदम सोपा 6 सूत्री फॉर्म्युला दिलाय. सेवर्स, SAVERS. सुरुवात होते S ने, सायलेन्स म्हणजे दिवसाच्या धावपळीआधी फक्त 5 मिनिटं शांतता, जस्ट विचार करा. मग येतं A, ॲफर्मेशन्स, V, व्हिज्युअलायझेशन, E, एक्सरसाइज, R, रीडिंग आणि S, स्क्रायबिंग. प्रत्येक सवयीसाठी साधारण 5 ते 20 मिनिटं द्यायची. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, तुम्ही तुमच्या वेळेनुसार 60, 30 किंवा अगदी 6 मिनिटांची इमर्जन्सी आवृत्तीही निवडू शकता. पण प्रश्न हा आहे की या सवयी खरंच एवढा बदल घडवतात का? तर उत्तर आहे हो. आणि यामागे एक सॉलिड मानसशास्त्रीय कारण आहे. पहिलं कारण म्हणजे सकाळी आपली इच्छाशक्ती एकदम पीकवर असते, त्यामुळे नवीन सवयी लावणं खूप सोपं जातं. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही स्वतःला मी सकाळी लवकर उठणारी व्यक्ती आहे असं मानता ना, तेव्हा तो फक्त एक विचार राहत नाही, ती तुमची ओळखच बनते, जी तुमच्या अख्ख्या दिवसाला आकार देते. तर मग हे नक्की कोणासाठी आहे? वेल, तुम्ही विद्यार्थी असाल, व्यावसायिक असाल किंवा कामाच्या ताणाने अगदी थकून गेला असाल तर तुमच्यासाठी हा एक गेम चेंजर ठरू शकतो. कारण याची खरी ताकद आहे त्याच्या साधेपणात. ही एक शिस्तबद्ध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनाखर्चिक सवय आहे, जी कोणीही कधीही सुरू करू शकतो. हो, मान्य आहे, सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा आहे. थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक तुम्हाला तुमचा दिवस सुरू होण्याआधीच जिंकण्यासाठी एक ठोस, कृतिशील आराखडा देतं.